लाडकी बहीण योजना या योजनेची जर तुम्ही KYC केलीच नसेल तर तुमचं तब्बल 9,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं बघा। आता 9,000 रुपयाचं नुकसान कसं होणार, तर तुम्हाला हा 9,000 रुपये जो येणारा लाभ होता किंवा तुम्हाला जो तुमचा लाभ मिळणार होता तर तो लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे। आणि त्याचंच जे एकंदरीत आपण एकूण रक्कम जर पाहिली तर ती 9,000 रुपयापर्यंत तुमची एकूण रक्कम जाऊ शकते जी तुम्हाला मिळणार होती एकेकाळी, कारण की प्रलंबित हप्ते मिळत नाहीत। आता बघा, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नसेल खास करून त्यांनाच ती अडचण येणार आहे, त्यांचे 9,000 रुपयाचे नुकसान होणार आहे। कसे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा। डिसेंबरपासून KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे, म्हणजे जर KYC केलेली नसेल तर त्या लाडक्या बहिणीला डिसेंबरपासूनच हप्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यापासूनच लाभ बंद झालेला आहे। 1,500 रुपये थोडक्यात सांगायचे तात्पर्य, डिसेंबरपासून जर का तुम्ही KYC केलेली नसेल तर तुम्हाला तशा पात्र असून पण तशा लाभार्थ्यांना KYC बंधनकारक असल्यामुळे त्यांना लाभ बंद करण्यात आलेला आहे। तर KYC केलेली नसेल तर डिसेंबरपासून हप्ता थांबलेला आहे, हे सर्वांना माहीत झालं। परंतु डिसेंबर ते मे मी का म्हणतो आहे त्याचं कारण पण सांगतो आहे, कारण की GR मध्ये जसं लिहिलेलं आहे की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये KYC करण्याचं जे आहे सरकारचं मानस असणार आहे। परंतु यावेळेसच्या KYCच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी KYC केलीच नाही कदाचित त्यांच्यासाठीच ते पोर्टल ओपन राहील, कारण की 2026 मध्येच KYCची प्रक्रिया पूर्ण होत आहे। आणि 2026ला जर जूनला जर आपण जर का आपल्या या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या द्वारे जर हा मुद्दा मांडून ठेवला तर ज्या लाडक्या बहिणींची आत्तापर्यंत KYC झालीच नाही त्यांना तो लाभ मिळण्यासाठी KYC पोर्टल तात्पुरतं का होईना पण जूनमध्ये चालू होऊ शकतं। परंतु जूनपर्यंत म्हणजे डिसेंबर ते जूनपर्यंत जर पाहिलं आपण, आता जूनमध्ये तर KYC पोर्टल चालू होईल, आपण तो मुद्दा मांडणार पण आहोत, पण डिसेंबर ते मे म्हणजे एकूण 6 महिने होतात बघा। 6 महिन्याचा लाभ जो आहे तो प्रलंबित राहणार आहे, तो लाभ कुणालाही मिळणार नाही। म्हणजे जर KYC केली नसेल तर म्हणतोय मी, ज्यांनी KYC केली आहे, ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत, ज्यांना आतापर्यंत त्या पात्र लाभार्थी असून त्यांना हप्ते मिळत आलेले आहेत त्यांना मात्र मिळत राहणार। पण मात्र ज्यांनी KYC केली नाही तर त्यांचा कसा लाभ जो आहे 9,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं बघा। डिसेंबरचा महिना त्यांना भेटला नाही कारण KYC बंधनकारक केली, जानेवारीचा हप्ता पण त्यांना मिळाला नाही, फेब्रुवारीचा पण मिळणार नाही, त्याचप्रमाणे मार्चमध्ये पण ते पोर्टल काही सुरू होण्याची शक्यता नाही। आपण तो मुद्दा आता इथून पुढे मांडूयात जेणेकरून आपल्याला जूनमध्ये GR नुसार KYCचे पोर्टल प्रत्येक वर्षी KYC चालू करणार अशा प्रकारचं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे जूनमध्ये जर त्यांनी जर सुरुवात केलं तर मेच्या नंतरचा महिना येईल जून, म्हणजे बघा बरं एकूण किती महिने झाले, डिसेंबर 1, जानेवारी 2, फेब्रुवारी 3, मार्च 4, एप्रिल 5 आणि मे महिना 6। 6 महिन्याचे जर आपण 1,500 रुपयाने गुणवले, प्रत्येक महिन्याचे 1,500 रुपये, तर एकूण किती रुपये होतात, 9,000 रुपये होतात। तर हे जे एकूण 6 महिन्याचा 9,000 रुपयाचा लाभ आहे, थोड्या चुकीमुळे, थोडक्यात काहीतरी टेक्निकल एरर आल्यामुळे किंवा किरकोळ चुकीमुळे त्या लाभापासून त्या लाडक्या बहिणीला वंचित राहावं लागतंय, त्या लाडक्या बहिणीला तो लाभ मिळणार नाही कधीपर्यंत, जोपर्यंत त्या लाडक्या बहिणीची KYC होत नाही। खरं तर मधल्या वेळेमध्ये जर KYCची संधी दिली तर फारच छान, पण जर समजा तसं नाही झालं सरकारकडून तर आपण हा मुद्दा लावून ठेवणार आहोत, जेणेकरून जून महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांची KYC राहिली आहे किमान त्यांना तरी KYC करण्याची संधी मिळावी। असं नाही होणार की त्यावेळेस परत सर्वांनाच KYC करण्याची गरज पडेल किंवा सर्वच लाडक्या बहिणींना परत KYC करण्याचं सांगितलं जाईल, असं होणं फार कमी शक्यता आहे यावेळेस तरी, किमान 2026ला। तर 2027ला तसं होऊ शकतं, पण 2026ला मात्र तसं होण्याची शक्यता कमी आहे। का बरं, कारण 2026मध्येच KYC होती आहे आणि 2026मध्येच परत KYC होईल याची शक्यता कमी आहे। पण जूनमध्ये मात्र ज्यांनी KYC केलं नाही त्यांना KYC करण्याची संधी मात्र सरकारने द्यायला पाहिजे आणि त्यांना जो प्रलंबित लाभ आहे त्याचा पण विचार करायला पाहिजे की एवढा मोठा त्या लाडक्या बहिणीचा पात्र असून पण एका किरकोळ चुकीमुळे KYCमुळे न केल्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ थांबलेला आहे। तर त्यामुळे त्या लाडक्या बहिणीच्या बाजूने एकदा पोर्टल जून महिन्याच्या आत जर ओपन केलं, जून महिन्याच्या आत जर KYC चालू केली तर फार छान होईल। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की 9,000 रुपये एकूण एखाद्या लाडक्या बहिणी जर KYC केली नसेल तर कसं नुकसान होणार आहे, तर तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे तुम्हाला समजावं, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। पण बघा, या व्यतिरिक्त पण काही लाडक्या बहिणी अशा आहेत, येणारा लाभ काहीतरी कोणत्या तरी अनावश्यक त्याच्यामध्ये बदल करतात आणि त्यामुळे पण लाभ थांबतो। तर काही जर तुम्हाला बदल करायचा असेल किंवा तुम्हाला काही या योजनेसंदर्भात अडचण असेल तर तुम्ही
कमेंट्समध्ये विचारत जा. नक्की तुम्हाला तिथे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.